मुलगी आईपेक्षा सुंदर दिसते, कुठेही गेलं तर मुलीचंच कौतुक होते. प्रियकराला देखील मुलगी नको असल्यानं तिच्या सौंदर्यावरून सतत टोमणे मारायचा. अखेर नवरे बदलावायची सवय असलेल्या त्या निर्दयी मातेनं तिच्या पोटच्या 3 वर्षाच्या चिमुकलीची डोक्यात दांडा मारून हत्या केली. ती एवढ्यावरच थांबली नाही, तर त्या चिमुकलीचा मृत्यू डोक्यावर पडल्यामुळे झाला असा बनावही रचला. मात्र अंगावरील चटक्यांचे डाग पाहून संशय बळावला आणि जमिनीत पुरलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढून पोस्टमॉर्टम केलं. त्यानंतर आरोपी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली. एखाद्या क्राईम सिनेमालाही लाजवेल अशी ही घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील नांदा कोराडी या गावात घडली आहे. मानसी ताराचंद चामलाटे असे हत्या झालेल्या 3 वर्षाच्या चिमुकलीचं नाव आहे. ती तिच्या 29 वर्षाची आई आणि आईचा प्रियकर राजपाल मालवीय याच्या सोबत नांदा कोराडी येथे राहत होती. राजपाल हा तिचा 3रा प्रियकर होता. मानसी ही दुसऱ्या नवऱ्यापासून झालेली मुलगी होती. मानसीचं मूळ गाव गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव आहे. पहिल्या आणि दुसऱ्या नवऱ्याला सोडल्यानंतर ती राजपाल सोबत मानसीला घेऊन नांदा येथे राहायला आली होती. हत्याकांड घडण्यामागचं कारण असं की 3 वर्षाची मानसी ही तिच्या आईपेक्षा दिसायला सुंदर होती. त्यामुळे 4 चौघात आईपेक्षा मुलीचं जास्त कौतुक व्हायचं. प्रियकराला देखील मुलगी सोबत नको असल्यानं तो मानसीच्या सौंदर्यावरून सतत टोमणे मारायचा. त्यामुळे तिच्या आईच्या मनात मानसीबद्दल द्वेष निर्माण झाला. हा द्वेष तिच्या मनात इतका वाढला की त्या निर्दयी मातेनं एक भयानक कटच रचला. 3 वर्षाची चिमुकली घरात खेळत असताना तिच्या डोक्यावर लाकडाच्या दांड्यानं जोरात वार केला आणि तिला घरात बंद करून निघून गेली. सायंकाळी घरी परतल्यावर तिला मानसी मृतावस्थेत दिसली. ही घटना तिने प्रियकराला सांगितली. त्याच्या सूचनेवरून मृत मानसीला तिच्या वडिलाच्या गावी म्हणजेच गोरेगावला घेऊन गेली आणि ती स्वतःच जोरात रडत मुलगी पडली, डोक्याला मार लागला, इतकी सुंदर मुलगी मेली असं म्हणत प्रकरणातून निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र मानसीच्या वडिलांच्या दुसऱ्या पत्नीला आणि काही नातेवाईकांना संशय आला. मानसीच्या शरीरावर चटके दिल्याचे डाग होते. त्यामुळे हत्येचं बिंग फुटलं आणि मानसीची निर्दयी आई आणि तिचा प्रियकर प्रकरणात अडकला. पोलिसांना ताबडतोब बोलावण्यात आलं, परंतु तोपर्यंत अंत्यसंस्कार झाले होते. पोलिसांनी जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढला. पोस्टमॉर्टम करण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यात त्यांनी हत्येची कबुली दिली. प्रेम, प्रियकर आणि द्वेषातून एका आईनं आपल्या पोटच्या मुलीला निर्दयीपणे संपवलं आहे. ती सुंदर दिसत होती, हा तिचा गुन्हा होता काय? ज्या 3 वर्षाच्या चिमुकलीनं अजूनही जग बघितलं नाही, तिला प्रेमही माहिती नाही, प्रियकरही माहिती नाही आणि द्वेषही समजत नाही, अशात तिच्याच आईनं तिचं जीवन संपवावं ही अतिशय संतापजनक घटना आहे. खरं तर तिला आई म्हणावं की नाही हाच खरा मुद्दा आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती इतकी वाढली आहे की आई आणि मुलीचं नातंही आता दूर झालं आहे.